मराठी बालभारती इयत्ता दुसरी त्यामधील आज आपण लपाछपी या पाठावरील प्रश्न पाहणार आहोत। तर प्रथम आपण मला हे समजले प्रश्न पाहिला, उत्तरे लिही। मुले कोणता खेळ खेळत होती? लपाछपी। मुले लपाछपी हा खेळ खेळत होती। लपाछपी खेळात कोणावर राज्य आले होते? सम्राट। लपाछपी खेळात सम्राटवर राज्य आले होते। सम्राटला रिया कोठे सापडली? आजीच्या पदराखाली। सम्राटला रिया आजीच्या पदराखाली सापडली। सम्राटला धप्पा कोणी दिला? सायलीने। सम्राटला धप्पा सायलीने दिले। छान, व्हेरी गुड। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहे। सम्राटला मोहित दरवाजाच्या मागे सापडला। सायली झुडपाच्या आत लपलेली होती। अशा पद्धतीने लपाछपी खेळात धप्पा केव्हा देतात? त्याचप्रमाणे प्रश्न दुसरा, लपाछपी खेळताना तुझे मित्र कोण कोण त्या ठिकाणी लपतील ते सांगा। लपाछपी खेळताना सम्राटला कोण केव्हा सापडले याचा क्रम सांगा। त्याचप्रमाणे पहा, लिहिते होऊया म्हणजे हे लिहायचंय। पाठातील रिया व आजी यांच्यामधील संवादाची कल्पना कर आणि लिही। मग पाठामध्ये रिया आणि आजी हे ज्यावेळेस रिया लपायला गेली होती आजीच्या पदरामागे, त्यावेळेस आजी आणि रियामध्ये काय संवाद झाला असेल तो संवाद तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा। प्रश्न दुसरा, कंसात दिलेले शब्द निवडून गोष्ट पूर्ण कर। कंसातले शब्द आहेत कोणते? मोजायचे, बंद, खेळ, लपायचे, धप्पा, राज्य। हे शब्द काय करायचे? तुम्ही वाचायचे आणि निवडून लिहायचे। एके दिवशी सर्व मुलांनी लप्पाछपी हा खेळ खेळायचे ठरवले। राज्य येणाऱ्या मुलांनी डोळे बंद करून 10 ते 100 अंक मोजायचे। तोपर्यंत सर्वांनी लपायचे। जो सर्वात आधी सापडेल त्याच्यावर राज्य। पण कोणी धप्पा दिला तर पुन्हा त्याच मुलावर राज्य येईल असे ठरवले। सर्वांनी ठरवल्याप्रमाणे नियमानुसार आनंदाने खेळ खेळला। अशा प्रकारचा खेळ तुम्ही सुद्धा खेळायचा।